वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना समज देऊन सोडलं। शब्दाच्या पक्क्या अजितदादांची मुदत संपत आली तरीही कारवाई नाही, तर छावाचे विजय घाडगे आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार। सामाजिक न्याय विभागाच्या निधी वाटपासंदर्भात भेट। ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा। प्रणिती शिंदेंची नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका। ऑपरेशन सिंदूरचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप। नागपूरमधल्या बियर बारमध्ये सरकारी फाईल घेऊन जाणारा अधिकारी अखेर निलंबित। सोनटक्के गडचिरोलीतल्या सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता पदावर कार्यरत। नाशिकच्या सटाण्यामध्ये ईडीचे छापे। वसई विरार मनपा आयुक्तांच्या मालमत्तेवर कारवाई। अनिल कुमार यांच्या भावाच्या नावे मालमत्ता। हिंजवडीमध्ये 23 वर्षाच्या इंजिनियर तरुणाची आत्महत्या। इमारतीच्या 7व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं। मृत्यूस कुणाला जबाबदार धरू नये अशी चिठ्ठीही सापडली। ठाण्यामध्ये 3,97,00,000चे ड्रग्ज जप्त। अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। ड्रग्ज तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक। फूड डिलिव्हरी बॉय निघाला ड्रग्ज तस्कर। अमरावतीच्या आश्रमशाळेमध्ये पाण्याची टाकी कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू। 3 जण गंभीर जखमी। मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। मुंबईतल्या 7ही धरणांमधल्या पाणीसाठा 88%वर। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ।